ही कथा आहे एका छोट्याशा शहराची, जिथे अमित आणि राधिका नावाचे दोन तरुण जीवनाचे एक जिव्हाळ्याचे नाते विणत होते. ते एकमेकांचे शेजारी होते, पण त्यांच्या स्नेही हृदयाची कहाणी त्यांच्या गावातील लोकांच्या अंधश्रद्धेमध्ये चढउतारांनी भरलेली होती. गावच्या द्याखोयात अमित आणि राधिकाची मैत्रीपूर्ण कहाणी सुरू झाली. तिथल्या अशिक्षित आणि अंधश्रद्धाळू लोकांनी हे वाईट लक्षण मानले, पण अमित आणि राधिकासाठी हा स्वर्गीय योगायोग ठरला. अमित गरीब कुटुंबातील होता, तर राधिकाचे कुटुंब श्रीमंत होते. पण या मतभेदांना जुमानता दोघांचेही एकमेकांशी घट्ट नाते निर्माण झाले. त्यांची प्रेमकहाणी गावातील अपूर्ण स्वप्नांचा कळस बनते जेव्हा त्यांचे कुटुंब त्यांच्या लग्नाला विरोध करतात. हा विवाह त्यांच्या समाजात मान्य नव्हता. अमित आणि राधिकाच्या प्रेमात हार नव्हती. त्यांनी एकमेकांना वाहून घेतले. त्यांचे प्रेम त्यांना इतरांचे मतभेद असूनही एकत्र उभे राहण्याचे बळ देत राहिले. पण दुःखाची वेळ आली. एका रात्री गावात पाऊस पडत होता आणि ओढ्यातील पाणी वाढले. त्याच्या गावातील लोक घराबाहेर पडू शकत नव्हते. अमित आणि राधिका यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून शेजाऱ्यांना वाचवण्याचे काम केले. लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात त्यांनी एकमेकांना मदत केली. या कठीण काळात त्यांच्या प्रेमानेच त्यांना तग धरण्याचे बळ दिले. समस्यांना तोंड देण्यासाठी आणि त्यावर मात करण्यासाठी त्यांनी एकमेकांशी हातमिळवणी केली. पाऊस थांबल्यानंतर त्यांच्या प्रेमाने गावाला नवे रूप दिले. लोकांची त्यांच्याबद्दलची विचारसरणी बदलली आणि त्यांना एकत्र उभे पाहून आश्चर्य वाटले. प्रेमाने प्रत्येक अडचणीचा सामना करता येतो हे अमित आणि राधिकाने सिद्ध केले.